ज्या भारताच्या सुपुत्राने आपल्याला संविधान दिलं, समता ज्याची चर्चा होत होती ते वास्तवतेत आणून दिलं, अशा भारतातल्या ह्या सगळ्यात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आणि कर्तृत्ववान सुपुत्राचा आज आशीर्वाद घेण्याच्या निमित्ताने आपण आज सगळे जमलेलो आहोत। मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अतिशय विनम्रपणे वंदन करते आणि ते जे संविधान त्यांनी आपल्या देशाला दिले, हे देशाचं नाही पण जगातलं सगळ्यात अतिउत्तम असं संविधान आहे। त्याची जपवणी, त्याचा मान सन्मान हा आमच्याकडून कायम केला जाईल आणि हे संविधान हे टिकवण्यासाठी आणि त्याचा मान सन्मान हा आमच्याकडून आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत हा केला जाईल। ताई, खरं तर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। आज सकाळी सलमान खान जे प्रसिद्ध अभिनेते आहेत त्यांच्या घरासमोर गोळीबार झालेला आहे। एकीकडं नेते सांगतायत की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014 पासून पंतप्रधान झाल्यापासून कायदा सुव्यवस्था व्यवस्थित आहे, बॉम्बस्फोट झाले नाही, दंगल झाली नाही, तर दुसरीकडं अशी परिस्थिती निर्माण होते। नाही, मला चॅनल्सवर आज सकाळी सलमान खान यांच्या घराबाहेरची घटना झाली, धक्कादायक होती। सलमान खान जिथे राहतात त्या भागात महाराष्ट्रातली, मुंबईतली मायबाप जनता जी कष्ट करणारी आहे त्या सगळ्या एरियामध्ये सकाळी ज्येष्ठ नागरिक वॉकला जातात, मुलं शाळेत जातात, लोक जॉगिंग करायला जातात, महिला सकाळी घरातली कामं उरकून तिथे काम करायला घरातून बाहेर पडतात, सकाळी दूधवाला येतो, भाजीवाला येतो। अशा सगळ्या परिस्थितीत भर रस्त्यावर जर गोळीबार होत असेल तर आपकी बार गोळीबार सरकार, जे मी अनेक महिने म्हणते, त्याच्यावर आणखीन एक शिक्कामोर्तब झालेला आहे। कारण तुम्हाला आठवत असेल की काही महिन्यापूर्वी एका पोलीस स्टेशनमध्ये सत्तेत असलेल्या आमदारांनी गोळीबार एका पोलीस स्टेशनवर केला होता। म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये राहून जर हे हिम्मत करत असतील गोळीबार करायची तर रस्त्यावर गोळीबार म्हणजे सत्तेतल्या लोकांना मला वाटतं फार काही वाटणारच नाही, कारण काही अबकी बार गोळीबार सरकारच आहे। आणि डेटा वाईज मी उगाच त्यांच्यावर आरोप करत नाही आहे, पण तुम्ही बघताय गोळीबार किती ठिकाणी येत आहेत। आपल्या सुसंस्कृत पुण्यामध्ये कोयता गँग हा शब्द तरी माहिती होता का आपल्याला? आज कोयता गँग ही मधून अधून डोकं कसं काढते, मग त्याचा एकदाच काही निर्णय का होत नाही? काही दिवसांनी धमक्या दिल्या जातात की आज नंतर आम्ही कोयता गँगला डोकं वर काढू देणार नाही। मग 15 दिवस महिन्याभरात ते कसं डोकं काढतात? कॉलेजेसपर्यंत त्याची मजाल पोचली आहे। याचा अर्थ की महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये क्राईम ह्याला कोणीतरी सहकार्य किंवा आशीर्वाद आहेच ना, त्याच्याशिवाय हे सारखं कसं तुमच्या माझ्या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे कधीच नव्हतं। ताई, आपण बघतोय की म्हणजे पुण्यामध्ये तर गँग्स वाढत आहेत, ड्रग्सची प्रकरणं आपण बघतोय समोर येत आहेत। काही महिन्यांपूर्वी पार्लमेंटमध्ये जे झालं तो मुद्दा असेल। हा देश आपला आपण जर बघितलं रिपब्लिक डेला देखील जे प्रिॲम्बलचा फोटो शेअर केला होता त्याच्यातनं सेक्युलर हा शब्द नसलेलं जे प्रिॲम्बल होतं ते शेअर करण्यात आलं होतं। कुठेतरी या सरकारचं जे धोरण आहे ते बदलत चाललं आहे का आणि कुठे जाणार आहे आपला देश? भारतीय जनता पक्षाचे खासदारच म्हणले होते की आम्हाला संविधान बदलायचं आहे। मी म्हणत नाही आहे ना, माझा आरोप आहे। तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर भारतीय जनता पक्षाचे एक खासदार म्हणाले होते की आम्हाला संविधान बदलायचं आहे। ह्याच्यातूनच कळतं ना, शेवटी पोटातलं कधीतरी ओठात येतंच। ज्या पद्धतीने चंद्रकांत दादा बारामतीला येऊन म्हणतात आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे, मग आणि एक भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणतात आम्हाला संविधान बदलायचं आहे, मग दुसरा एक गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये करतात। आज सलमान खानांच्या घराच्या बाहेर गोळीबार झाला आहे। त्यामुळे आज राज्याची काय परिस्थिती आहे तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघताय। कंप्लीट फेलियर ऑफ द होम मिनिस्ट्री आणि सरकार। संविधान सपण्याची भीती वाटते का एकूणच भाजप सरकार पुन्हा आलं? पण भाजपकडून सातत्यानं बोललं जात आहे ना। भारतीय जनता पक्षाचे खासदारच म्हणाले ना की आम्हाला संविधान बदलायचं आहे। ह्याच्यावर आणखीन प्रूफ काय पाहिजे तुम्हाला? फडणवीस म्हणतात सूर्यचंद्र तारे तोपर्यंत संविधान बदलणार नाही। ठीक आहे, मग त्यांचा खासदार कसं बोलला असं? पवार साहेबांचं जे वक्तव्य होतं, बाहेरचे पवार, मूळ पवार, काल या संदर्भात जेव्हा सुमित्रा पवारांना प्रश्न विचारला गेला
वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन पवारांच्या या स्टेटमेंटवरनं विरोधकांकडे टीका सुद्धा. कसं आहे, एकतर शरद पवारांवर टीका हे 60 वर्ष आपण सगळे पाहतो आणि शरद पवारांवर टीका केली की हेडलाईन होते. काय हरकत आहे तुम्हाला? चांगलं आहे ना, आपलं नाणं 60 वर्ष खणखणीत आहे मार्केटमध्ये. सगळ्यांचीच भाषणं बघा आणि डेटा वाईज हवे. जो जो व्यक्ती जेव्हा आदरणीय पवारसाहेबांवर टीका करतो त्याची हेडलाईन होते. आता लोक बारामतीला येऊन काय म्हणतात की आमचं एकच कार्यक्रम आहे की शरद पवारांना संपवणं. त्याच्यामुळे रोज काही ना काहीतरी शरद पवारांच्या विरोधात कट कारस्थान हे चालूच आहे आणि शेवटी ते बारामतीहून म्हणलेच ना की आम्हाला शरद पवारांचा संपवायचे. त्याच्यामुळे काहीही करून त्यांना संपवायचं हेच त्यांचं षडयंत्र आहे. सुनांचा अपमान झालेला आहे असं महिला ब्रिगेडच्या काय माझ्या काय कानावर असं आलेलं नाही. मी माझ्या वाचनातही आलेलं नाही ना माझ्या कानावर आले. त्याच्यामुळे मला यातली खरंच काही माहिती नाही, कारण मला खरंच एक तर माझ्या ऐकण्यात आणि वाचण्यात आज सकाळच्या वर्तमानपत्रातनं कालच्या हे आलेलं आहे आणि माझ्या कानावर कुठेच आलेलं नाही. कारण मी माझ्या लोकसभा मतदारसंघात प्रचंड दुष्काळ आहे. नाझऱ्यात एक थेंब पाणी नाही आहे, उजनीत एक थेंब पाणी नाही आहे. त्याच्यामुळे दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर व्हायला लागलेली आहे. शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी नाही आहे. बावधनसारख्या ठिकाणी जो शहरी भाग आहे तिथे टँकर्स वेळेवर पोचत नाहीत. त्याच्यामुळे दुष्काळाची इतकी गंभीर परिस्थिती आज बारामती लोकसभा मतदारसंघात आहे आणि मी त्याच कामात व्यस्त आहे. आजही सकाळपासून मला 6-7 फोन जे आले सकाळी ते पाण्याच्याच प्रश्नासाठी